गुड मॉर्निंग गाईस. सकाळ सकाळूच ब्लॉगर निघला पेपरला जायला. नशीब मायसारखा फुटका कोणचाच नसावा. लोकालीन सगळी गावान उत्सवाला न मी इकडे आलो पेपरा द्यायला. 2-3 दुपारचे व्हिडिओ पोरांपारनं घेतल्या. गाईच पब्लिक बघा 12 वाजता फुला पडतान, त्यानंतर सगळी लोकांची जेव्हा फुल नाचतान. वर्षभर उत्सवाची वाट बघितली न कॉलेजवाले नेमकी माझे शातीन कल आणले. पेपर लिहिताना मला असं वाटत होता ना डायरेक्ट पेपर फारू का काय जायला. गाईज पेपर झाला, लगेच बसलो शिवशाहीला. सकाळपासून फक्त पाणी पिलेलं, बाकी काय नव्हता खाला. दरवर्षीप्रमाणे 12 वाजता फुला पडल्यावर डायरेक्ट जायचं जेवायला. फक्त आज पेपर मुलं लेट झाला, पण उपास नाही सोरला. डायरेक्ट गेलो देवलान, पारसाद खाला, नंतर बसलो डायरेक्ट जेवायला. मम्मीनी देवलात ना हाणलेला, त्यांना पण माहित आहे आज काय हा कुठं खायचं नाही, डायरेक्ट येईल घरा. परत गेलेलो असाच देवलान, पण कोण नव्हता. ह्याची सायकलवर परत आलो घरानं. डायरेक्ट झोपलो तर संध्याकाळचा उठलो. सगळी मस्तपैकी पंक्तीत बसलेली जेवायला, कारण की देवलान जायचा होता 9 वाजता आरतीला. नंतर मी रेडी बिडी झालो. हे वर्षी पालखीला खास कोली लुक केला, सगळी चक्कत परलीच यायला. मग गेलो देवलान, आरतीला सगळी जमलेली, पालखी पण सजवलेली, 1 नंबर वाट होती. पंकज तर बोलता 1 नंबर जोडी, कारण की दोघही पण ड्रेसिंग केलेली. आतुरता वर्षभराची बहिरेश्वर महाराजांची मानाची पालखी. गाईज आजसाठी एवढाच. मम्मीचा नावाचा कोली लुक कसा वाटला कमेंट करून सांगा. ना ब्लॉग आवडल्यास लाईक शेअर कमेंट फॉलो करा. पार्ट 2 लवकरच येईल, रेडी राहा.